कर्तव्य आहे दादा. थोडंसं लक्ष द्या. कुणाचं प्रेम कसं असेल, कुणाचं प्रेम कसं असेल काही सांगता येत नाही महाराज. कुणाचं प्रेम वेगवेगळ्या पद्धतीचं असतं, वेगवेगळ्या पद्धतीचं प्रत्येकाचं प्रेम असतं. लहानपणामध्ये मुलावरती नातेवाईक प्रेम करतात, वेळेनुसार तेही प्रेम बदलतं. मुलगा थोडा मोठा झाला की मित्र त्याच्यावरती प्रेम करतात, तेही प्रेम बदलतं. थोडं मोठं झालं की प्रियसी त्याच्यावरती प्रेम करते, तेही प्रेम बदलून जातं. लग्न झाल्याच्या नंतर बायको त्याच्यावरती प्रेम करते, तेही प्रेम वेळेनुसार बदलून जातं. पण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जिच्या प्रेमात बदलच होत नाही त्या पात्राचं नाव फक्त आई असतं महाराज. त्या पात्राचं नाव आई असतं. माय आहे म्हणून सगळ्या गोष्टी आहेत महाराज. जोपर्यंत माईचा हात आपल्या डोक्यावरती आहे ना दादा, तोपर्यंत जीवन खूप मजेशीर आहे. ज्या दिवशी माय नावाचं पाखरू आपल्या जीवनातून निघून गेलं ना दादा, त्या दिवशी जीवन पोरकं झाल्याशिवाय राहत नाही बरं दादा. माय माया असते दादा, माय माया असते. कुठल्याही संकटामध्ये, कुठल्याही काळामध्ये जोपर्यंत मायेचा हात आपल्या डोक्यावरती आहे ना, तोपर्यंत जगातली कोणतीच शक्ती आपल्याला परास्त करू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. जोपर्यंत माय आणि बाप आपल्या जीवनामध्ये जिवंत आहेत, तोपर्यंत जीवनामध्ये काय आयश करायची ते करा, काय मज्जा करायची ते करा. ज्या दिवशी माय आणि बाप आपल्या जीवनातून निघून जातील ना दादा, त्या दिवशी जीवन सुद्धा जबाबदारीचं ओझं वाटायला लागतं. ऐकताय तुम्ही माय? थोडंसं लक्ष द्या माझ्याकडं. लेकीचं माहेर जोपर्यंत शिल्लक आहे, जोपर्यंत माहेरामध्ये माय शिल्लक आहे. लेकीचं माहेर जोपर्यंत शिल्लक आहे, जोपर्यंत त्या माहेरामध्ये बाप शिल्लक आहे. ज्या दिवशी माहेरातली माय, ज्या दिवशी माहेरातला बाप संपला ना, त्या दिवशी लेकीचं माहेर संपलं गड्या. 80 वर्षाची माय 80 वर्षाची माय माहेरामध्ये जिवंत असू द्या. आई आठवा तुमची माय. 80 वर्षाची माय माहेरामध्ये जिवंत असू द्या. 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या मायेला भेटायला जाऊ द्या. 80 वर्षाची माय 60 वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकामी येऊ देत नाही आई. त्या पिशवीमध्ये कधी ज्वारी टाकेल, कधी गहू टाकेल, कधी तांदूळ टाकेल, कधी काही टाकेल. तांदूळ काय द्यायची वस्तू आहे का हो? माय आपल्या मुलाच्या पिशवीमध्ये तांदूळ सुद्धा टाकत असते आई. माहिती माय असते. तुम्ही म्हणसाल दादा, माहेरामध्ये आमचे आई, आमचे आईबाप नसते तर काय झालं, आमचे भाऊ आहेत, भाऊजाई आहेत, सगळ्या गोष्टी आहेत रे बाबा, सर्वजण आहेत. पण माय भाऊजाईने घेतलेल्या साडीच्या सुतामध्ये, माईने घेतलेल्या साडीच्या सुतामध्ये फरक असतो बरं आई, खूप फरक असतो. मग त्याने 10,000ची साडी घेऊ द्यावं, पण बापाने 500 रुपये घेतलेल्या साडीमध्ये वेगळा आनंद असतो. माय वेगळाच आनंद असतो. ज्याला हात नाही ना दादा, त्याला विचार हाताची किंमत. ज्याला पाय नाही ना, त्याला विचारा पायाची किंमत. ज्याला माय नाही ना दादा, त्याला विचारा मायेची किंमत. सांगून जाईन तुम्हाला मी, माझ्या समोर घडलेला प्रसंग आहे. काय असतं माईचं पोरके होण्याचं दुःख. कीर्तनाला गेलो होतो. आई तुम्ही लक्ष द्या थोडंसं माझ्याकडं. कीर्तनाला गेलो होतो मी एका ठिकाणी. वाढदिवसाचं कीर्तन होतं दादा, वाढदिवसाचं कीर्तन होतं. कीर्तनाला गेल्याच्या नंतर प्रत्येक जण त्या ठिकाणी नवे कपडे घातलेलं होतं. सगळीकडे आनंदमय वातावरण होतं. ऐकताय ना तुम्ही दादा? आईच्या निमित्तानं आपलं पुण्यस्मरण आहे, त्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतोय, आई सांगण्याचा प्रयत्न करतोय. ऐका, कीर्तनासाठी मी त्या ठिकाणी गेलेलो होतो. वाढदिवसाचं कीर्तन होतं. प्रत्येक सगळीकडे आनंद होता. सगळ्यांनी नवे कपडे घातलेले होते. मी 1 तास अगोदर गेलेलो होतो. त्यांना सांगितलं की मला थांबण्याकरता थोडीशी एक रूम द्या. त्यांनी एक रूमची व्यवस्था केली. त्या रूम मध्ये मी बसलेलो होतो दादा. मी माझा मोबाईल पाहत होतो. 4 ते 5 वर्षाचा मुलगा धाय मोकळून रडत होता. मला वाटलं की थोडा वेळ तो मुलगा रडेल, काही मोबाईल मागत असेल, काही गोष्ट मागत असेल, त्याच्यामुळे रडत असेल. पण 10 मिनिटं झालं, 15 मिनिटं झालं, 20 मिनिटं झालं, तो मुलगा काही रडायचा थांबत नव्हता. त्याला सांगितलं, दादा अरे कशासाठी रडतोय रे बाबा तू? रडू नको दादा, रडू नको. तो म्हटला, महाराज माझी रडायची मुळीची इच्छा नाही हो. मग मला म्हटलं, तू रडतोय कशासाठी? महाराज भूक लागली हो, मला खूप भूक लागली महाराज. म्हटलं, दादा
तुझ्या आईला बोलवणार आहे बाबा, आईला माग जेवायला. महाराज आईला मागू जेवायला. महाराज बघा ना होती आमच्या समोरच्या मुलांची आई त्यांना नवे कपडे घालतीये, त्यांचा शृंगार करतीये. बघा ना महाराज ती समोरची आई त्यांना त्यांच्या हाताने जेवायला घालतीये. म्हटलं दादा तुझी आई असेल ना रे, तुझ्या आईला सांग की आई मला भूक लागली, मला पण नवीन कपडे घालायचे. तू म्हटला महाराज लय सांगितलं हो, पण आता माझी आई नाही ऐकणार, नाही ऐकणार. मी सांगितलं दादा आई का नाही ऐकणार रे बाबा, तुझ्या आईला माझ्याकडे बोलव, मी सांगतो तुझ्या आईला. तू म्हटला महाराज तुम्ही खरंच माझ्या आईला सांगसाल का हो? म्हटलं हो दादा मी खरंच तुझ्या आईला सांगेन तुला जेवायला द्यायला. महाराज 2 दिवसापासून माझे 2 मित्र, 2 दिवसापासून माझे नातेवाईक नवे ड्रेस घालून फिरत आहेत. म्हणल ते त्यांना खायला देत आहेत. 2 दिवसापासून महाराज मी याच ठिकाणी बसलोय हो. त्याला सांगितलं दादा तुझ्या आईला बोलव बाबा, मी बोलतो तुझ्या आईला. म्हटलं महाराज तुम्हाला माझ्या आईला भेटायचंय का? म्हटलं हो रे दादा तुला मला तुझ्या आईला भेटायचंय. हाताने पाणी पुसत होता डोळ्याचं, रडायचं. आणि पुसता पुसता तोच हात भिंतीकडे केला महाराज, आणि भिंतीवरती एका त्याच्या आईचा फोटो लटकवलेला होता आणि त्या फोटोला हार घातलेला होता. ऐकताना माय तुम्ही? आणि सांगितलं महाराज 2 दिवसापासून फोटोच्या खाली बसून रडतोय हो मी. 2 दिवसापासून ठाव फोडून आईला सांगतोय आई मला भूक लागली, मला जेवायला दे, तरी माझी आई ऐकत नाही हो महाराज. 2 वर्षाचा होतो मी, 2 वर्षाचा. तेव्हा माझी माय अंगणामध्ये मी पुढे पळायचो, माझी माय वाटीमध्ये जेवायला भात घेऊन यायची. हे 2 घास खा खळा बाबा, 2 घास खा. आज मी 4 वर्षाचा झालो महाराज, पोटामध्ये कावळे ओरडताय. 2 दिवसापासून मी काही खाल्लेलं नाही, तरी सुद्धा माझी आई माझ्यासोबत बोलायला तयार नाही. माय गेल्याच्या नंतर कोणी नसतं महाराज. प्रत्येक जण प्रत्येकाच्या मुलाचा शृंगार करत होता दादा, पण बिना मायेचं लेकरू जाग्यावरती ओळखून पडतं गड्या. जोपर्यंत माय आहे ना, जोपर्यंत बाप आहे ना, तोपर्यंत सगळं आहे गड्या.